या आपल्यासोबत सचिन अहिर आहेत. भाऊ, आज मुख्यमंत्र्यांना आजच्या या सभेच्या दृष्टिकोनातून वक्तव्य केलं आणि त्यांचं म्हणणं आहे की ज्या काँग्रेसला आयुष्यभर बाळासाहेबांना विरोध केला त्यांच्या मांडीला लावून आमची लोक बसणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस हा खऱ्या अर्थानं काळा दिवस आहे. बाळासाहेबांनी एक नक्कीच सांगितलं की आम्ही शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, पण त्यांनी हेही स्पष्ट केलं आम्ही भारतीय जनता पार्टी पण होऊ देणार नाही. आज तुम्ही बघता की कशा प्रकारे भारतीय जनता पार्टी आणि आता राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना सांगावं लागलं की 2.5 वर्ष लागले आम्हाला 2 पक्ष फोडून सत्तेवरती येण्यासाठी. याचा अर्थच असा आहे की हा दिवस हा विचाराच्या लढाईशी आणि विशेषतः देशाची लढाई जी चालली आहे जी लोकशाही टिकवण्यासाठी, त्यासाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. अमिषा पाडवींचा आज शिंदे गटामध्ये प्रवेश झाला. काय त्याला काय महत्व देण्याची गरज नाहीये. खरं तर त्यांनी अपमान आपल्या समाजाचा केलेला आहे. कारण पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक गरीब कुटुंबातून जन्माला आलेला आणि आदिवासी समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना ते प्रतिनिधित्व दिलं होतं. मला वाटते त्यांनी तमाम जनतेची माफी मागायला पाहिजे. विधान परिषदेतलं संख्याबळ आता बदलेल, आता विरोधी पक्ष नेते जाणार अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. कसं आहे की या बाबतीत सर्वोच्च न्यायालयावरती आमचा दावा ऑलरेडी आहे आणि त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये या गोष्टी आम्ही स्पष्ट केलेल्या आहेत की हे जे लोक सोडून गेलेले आहेत यांच्या विरुद्ध आपण पिटिशन पण फाईल 10 शेड्यूल प्रमाणे आपण केलेली आहे. म्हणून तशातला काही तो भाग नाहीये. राष्ट्रवादीमध्ये पण ती फूट पाडण्याचं काम केलं. ते अनैसर्गिक आहेत किंवा नियमाला न धरून आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आल्यानंतर या सर्व आकडेवारीवरती आपण निश्चितपणे बोलू शकतो. शिवसेना किती जागा लढणार? शिवसेनेला आता जे ठरलेलं आहे, आम्ही तर गेल्या अनेक वेळा बोललो की गेल्या वर्षीपेक्षा 1 जागा का होईना परंतु जास्तीचा आम्ही नक्की लढू आणि महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार कसे निवडून येतील याकडे आमचा भर राहील. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय सचिन अहिरांना स्पष्ट केलेलं आहे की जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कॅमेरामन अजित सूत्रकर, निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.